नाशिकमधून नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आला। दिंडोरीतील लॉजवर हा बनावट नोटांचा छापखाना सुरू होता। पोलिसांनी 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक केली आहे। प्रिंटर, कागद आणि मोबाईल असा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला। आता क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। धक्कादायक प्रकार आहे हा सगळा की नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आला। दिंडोरीतील लॉजवर हा बनावट नोटांचा छापखाना सुरू होता। पोलिसांनी 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक केली आहे। प्रिंटर, कागद आणि मोबाईल असा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला। त्यामुळे बनावट नोटा छापणारी ही टोळी नेमकी कोण होती, कशा पद्धतीने ह्या नोटा छापल्या जात होत्या, या पाठीमागे नेमका आणखीन कोण कोण आहे, मोठं रॅकेट यामध्ये सक्रिय आहे का? बरं, 100 रुपयांच्या बनावट नोटा ज्या आपण बघतोय त्या छापण्यात येत होत्या, आणखीन काही नोटा म्हणजे 500 रुपयाची छापण्यात येत होती का? इतरही नोटा चलनात म्हणजे किती नोटा आत्तापर्यंत अशा बनावट चलनात आणण्यात आलेल्या आहेत, हा अर्थात तपासाचा भाग आहे। पोलीस याबद्दलचा तपास करतील, त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न ते करतील। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहेत। लक्ष्मण, बनावट नोटा छापण्यात येत होत्या, काय माहिती याबद्दल? नाशिकच्या दिंडोरी परिसरामध्ये असलेल्या एका लॉजवर हा सगळा प्रकार सुरू होता आणि या सगळ्या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांनी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक जे आहेत विक्रम देशमाने यांच्या आदेशानंतर या लॉजवर छापा टाकला आणि त्या छाप्यामध्ये त्यांनी नोटा छापण्याची आणि बनावट नोटा बनवण्याचं साहित्य आणि 3 इसमांना ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर नाशिकमध्ये गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 3 ते 4 वेळा अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या। त्यामध्ये 15 सप्टेंबर 2021 ला एक कारवाई करण्यात आली जी सुरगाणा तालुक्यामध्ये होती। तर एक कारवाई जी आहे ती 2 जानेवारीच्या दरम्यान करण्यात आली होती। ती आडगाव पोलिसांनी हॉटेल जत्रासमोर एका आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आलेली होती। त्यानंतर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारवाया ज्या आहेत त्या नाशिक शहर आणि ग्रामीणमध्ये घडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या कारवाया करण्यात आल्या। मात्र या नोटा नेमक्या चलनात कोणाच्या माध्यमातून आणल्या जातात आणि या नोटा छापण्यामागे नेमकं कोण कोण आहे याचा तपास करणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे। मात्र अशा पद्धतीनं नोटा छापण्याचं रॅकेट जे आहे ते या निमित्तानं पोलिसांच्या या कारवाईमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे आता या बनावट नोटा किती चलनात आणण्यात आलेल्या आहेत, कशा पद्धतीने या सगळ्या नोटा छापल्या जात होत्या याचा तपास पोलीस करतील आणि त्यातनं बऱ्याचशा माहितीचा उलगडा जो आहे तो होईल।